नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मोहोळ तालुक्यातील पापरी येथे आलो आहोत। या ठिकाणी स्वयंभू महादेव मंदिर जे आहे ते आज आपल्याला पाहता येणार आहे। या महादेव मंदिराची आख्यायिका काय आहे ती आज आपण या ठिकाणी असणारे सेवक अरुण माळी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर या मंदिरासंदर्भात आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। सेवादारी आहे, आमची सर्व सहकारी मंडळी सेवेसाठी तत्पर आहेत। परंतु पूर्ण आख्यायिका जर पाहायची म्हटलं तर पूर्वी इथं छोटंसं लिंग माळावर जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये शेतकऱ्याची मुलं जनावरं राखण्यासाठी येत होती आणि जनावरे राखण्यासाठी येत असल्यानंतर खेळत खेळत त्या छोट्याशा लिंगाला ज्यावेळेस त्या जनावराच्या राख्याकडून किंवा त्या मुलाकडून काठी लागली गेली आणि लागल्यानंतर त्या लिंगातून थोडंसं रक्तस्राव झाला गेला आणि रक्तस्राव झाल्यानंतर ते मुलं भ्याली गेली आणि भ्याल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडीलधाऱ्या मंडळीला ज्यावेळेस असं सुचवलं गेलं की आम्ही खेळत असताना या दगडाला आमची काठी लागली आणि त्यातून रक्त आलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी वडीलधाऱ्या मंडळी आले आणि त्यांनी पाहिलं गेलं तर हा भगवंत इथं स्थापित आहे किंवा भगवंताचं भोलेनाथाचं लिंग आहे असं त्यांनी जाणलं गेलं आणि तिथून त्यांच्या श्रद्धेच्या पद्धतीनं की त्यांनी त्याची पूजा करायला चालू केली। आणि ज्यावेळेस बुधगावच्या राजाचं जवळपास इंग्रजाच्या काळामध्ये राज्य होतं त्यावेळेस जवळपासच्या राज्य सरकारांना मुलबाळ नव्हतं आणि मुलबाळ नसल्यानंतर त्यांनी सहज फिरत फिरत आले, जनावराख्यांना विचारलं इथं काय आहे तर त्यांनी सांगितलं इथं भोलेनाथ आहेत, भगवंताचं शंभू महादेवाचं इथं लिंग आहे। आणि त्यावेळेस छोटंसं लिंग होतं, आज पाहिलं गेलं तर तेव्हापासून छोटंसं लिंग असणारं आज वाढत वाढत आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतं। आमचे आजोबा पंजोबा पूर्वज इथं असणारे भाविक किंवा इथनं असणारे पुजारी हे ते सांगत होते की हे आम्ही लहान असताना हे छोटंसं लिंग होतं आणि त्या पद्धतीनं आता त्याची उंची वाढलेली आहे। अशा पद्धतीनं लिंगाची आख्यायिका आणि छोटंसं लिंग असताना त्या राजांनी त्या भोलेनाथाला नवस केलं की मला संतान नाही, मला मूळबाळ नाही, जर मला मूल झालं गेलं तर तुझ्यावर मी माझ्या अल्पशा किंवा छोट्याशा असणाऱ्या आर्थिक खर्चातून मी तुला छोटंसं मंदिर बांधेन। त्यावेळेस त्या राजाच्या असणाऱ्या नवसाला किंवा त्यांच्या असलेल्या विनंतीला मान देऊन भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या असणाऱ्या नवसाची परतफेड करायची म्हणून त्यांनी छोटंसं दगडाचं मंदिर पहिल्यांदा उभा केलं। छोटीशी मंदिराची सावली त्या भोलेनाथाला केली आणि त्यानंतर गावातील काही भाविकांनी छोटंसं पहिल्यांदा पत्रे होते, त्यानंतर काही इमला झाला गेला आणि इमला बांधल्यानंतर परत कालांतरानं की प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भगवंताबद्दल आस्था निर्माण झाली आणि प्रत्येक शिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यामध्ये की इथं प्रत्येक भाविकांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झाल्यामुळं शिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी ही आज भाविकांची गर्दी इथं पाहायला आपल्याला भेटते।